गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता सकाळी सकाळी आली या गावामध्ये आपली ज्योतिबाची पालखी. तर आपण बघतोय की बायका पालखी ओवळायला आलेल्या आहेत, कारण की ही पालखी सरळ जाणार आपल्या देवाच्या मंदिरामध्ये. तर एकमेकांना हळदी कुंकू लावतात बायका, ज्योतिबाला गुलाल लावतील. निनायची पण पालखी येते. ती संध्याकाळी येईन गावामध्ये. सकाळी येते की संध्याकाळी माहीत नाही, कारण की मी पण कमीच जाते ना गावी. पण संध्याकाळी ज्योतिबाची पालखी निनायची पण असते. आरामात काकी लावतायत इथं ज्योतिबाला गुलाल लावतायत, कारण की आमच्या साईडला जास्त गुलाल खोबरं असंच असतं. एका पाठोपाठ एक सगळ्या गावातल्या बायका हे करतात. पालखी गावात सगळ्यांच्या घरात जाणार, घरात नाही जाणार म्हणजे दारातून मेन रस्त्यावरून. तर पालखी तिथून जाईल ना, तर तशाच बायका ओवळतील पालखीला. ही बघा आतमध्ये चालली गावामध्ये, मग तसंच पुढं चालत चालत ज्योतिबाच्या मंदिराकडे जाणार. काय पिलू? छोटंसं बाळ भारी दिसतंय. काय रडली? कसे बरे ना? दुपारी गावामध्ये सगळ्यांकडे पुरणपोळ्या केल्या जातात आणि निवेद दाखवला जातो देवाला. दंडस्थान पण असतंय, पण दंडस्थानचा मी काय व्हिडिओ ह्यावेळी शूट नाही केला. जर पुढच्या वर्षी जर गावी गेले ना, तर मी दंडस्थानचा पण व्हिडिओ शूट करेन. गावामध्ये लक्ष्मीच्या मंदिराला, महादेवाच्या मंदिराला आणि ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आणि 5 दगड मांडून निनायची पण पूजा केली जाते. ते आता पुरणपोळीचा निवेद दाखवायला गावामध्ये मनीषा आहे आणि आई आहे. ज्योतिबाच्या समोर नंदी आहे. नंदीवरती गुलाल असं आतमधून मंदिर. आणि ही मंदिरामध्ये सकाळची पालखी आणलेली ना निनाचं दर्शन घेऊन, तर ती ही बघा इथं मंदिरात ठेवली. तर अशा प्रकारे हा छबिना बोलतात ह्याला. तर ज्योतिबाच्या छबिना निघालेला आहे आणि दिवटी पण आहे पुढं. ते हातामध्ये मशाल जळते ना ती. आणि गावातली पोरं अशी DJ गाणी वगैरे. पहिलं कसं व्हायचं, ही सासनकाठी आहे. पहिलं कसं व्हायचं की पारंपरिक हलगी, असं तुतारी, असं म्हणजे वाजवायचे ते म्युझिक इन्स्ट्रुमेंटमध्ये. आता त्याची जागा DJने घेतलेली आहे. आणि समोर ती मोठी काठी दिसलेली आहे ना, त्याला सासनकाठी बोलतात. आणि ती छबिनेच्या समोर नाचवावी लागते सासनकाठी. ही दिवटी आहे. मशाल बोलतात, ज्योतिबाच्या समोर पालखीच्या बाजूलाच असावी लागते. त्याच्यावरती ते दुसऱ्या हातामध्ये तेलाचं ठेवलेलं आहे आणि एका हातामध्ये ते मशाल आहे. स्त्री पुरुष दोन्ही नाचतात वेगवेगळ्या ठिकाणी. ज्यांना असं वाटलं ना नाचावंसं ते. पण अजून आम्ही कधी नाचलो नाही.
पण बरं वाटतं दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद. हे सासनकाठी वरती चंद्र बघा पौर्णिमेचा किती सुंदर दिसतोय. लायटिंग पण खरं सांगू, लहानपणी जे हलगी वाजवायची ते, पुन्हा ढपली वाजवायची ती, परत ढोल असायचा, म्हणजे पारंपरिक जे होतं ना ते म्युझिक इन्स्ट्रुमेंट ते वाद्य वेगळंच होतं. आत्ताचं डीजेची जागा नाही, डीजे काय सगळीकडेच ऐकायला भेटतो. आता ही दुसऱ्या दिवशीची दिवस, दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या इथं रानगंध म्हणून ढाबा झाला आहे, तर आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं की रानगंधला जाऊन कधी व्हेज नॉनव्हेज काही ज्यांना जसं जमल ना तसं खाऊया. पण आजचा ज्योतिबाचा दिवस हे झालं, पालखी छबिनं वगैरे निघालेला. दुसऱ्या दिवशीपासून नॉनव्हेज खाऊ शकतो. ज्या दिवशी ज्योतिबा येणार, पालखी निघणार, तेव्हा नॉनव्हेज नाही खाऊ शकत, दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. पण ते आम्ही काय ठरवलं की रानगंधमध्ये जायचं. तर रानगंधमध्ये आलो आहे आणि तिथे बघा असं शेतकरी राजाच्या बैलगाड्यांच्या जोड्या लावल्या आहे. इथं बड्डे पार्टी पण होतात. हे सुंदरच दिसतंय. असं समोर बसल्यावर असं वाटायचं समोर नांगरतोयच बैल. बड्डे पार्टी पण करतात इथं. साधं सुद्धा सिंपल, जवळ, गावाच्या जवळ आहे. गावाला गेल्यावर कसं गावच्या लोकांना वाटतं की हॉटेलमध्ये खावं. बघा असं मटणाची थाळी दिलंय, नान दिलंय, पुन्हा तांबडा पांढरा रस्सा आणि मटण, सोलकढी, कांदा सगळं होतं त्याच्यात. आणि आता त्याच्या पुढच्या दिवसाचं हे की आमच्या मागच्या घरातल्या त्या पोरी मंदिरात जात होत्या, हनुमानाच्या मंदिरात. तर खूप वर्षापूर्वी गेलेल्या. तर त्या जाताना बोलल्या, ताई चल येते का? तर मम्मी म्हटलं चला जाऊया आपण. तर आपल्या इथं कसं आहे, मोस्टली शेतामध्ये वगैरे मंदिर असतात ना, तर मारुती, आमच्या इकडे मारुतीचं मंदिर बोलतात. तर मारुतीच्या मंदिरात पोरी चाललेल्या, तर घेऊन चालल्यात की कसं जायचं बघूया आता. समोर बघा मसरं आहेत. संध्याकाळचा वेळ, सूर्य मावळताना दिसतोय. असं एका साईडला म्हशीचं बांधून ठेवतात. घर असलं एका साईडला असं गोटा बिटा बांधतात. मग त्याच्यामध्ये कोंबडी, गाय, म्हशी, गुरं. आणि आता आपण शेतातनं चाललेलो आहे. ही ज्वारीची शेत आहे. असं कोणाच्या पण शेतातनं गेलं ना तर आमच्या इकडं काय बोलत नाही. हे बघा कणीस, ज्वारीचं कणीस. कोण काय बोलत नाही की माझ्या बांधवानं कशाला गेलास माझ्या शेतावरून. कारण की काय काहींच्या इथं कसं आहे, शेताच्या बाजूला उभं राहिलं ना तरी पण अंगावर जाते. ही ऊसाची शेती, ऊस मोठं व्हायच्या आधी हे छोटं छोटं असं लावतात. कारण की इकडे सातारा साईडला कसं असतंय की ऊसाची जास्तीत जास्त शेती असते. आपली नाही, ही दुसऱ्यांची. उगाच लोकांच्या शेताला आपलं समजायचं नाही. काय काय लोक असतात दुसऱ्यांचं आपलं सांगायला. अच्छा. अगं केमिस्ट्री हार्ड नाही, फिजिक्स हार्ड आहे. केमिस्ट्री काहीच हार्ड नाही आहे. PCB घ्यायचं तर सायन्स झेपलं तर बरं ना. आता आमच्या कॉलेजमध्ये ना. कोणतं कॉलेज आहे तुझं? हां. तिथं कॉलेजमध्ये आता 10वीला 80-85-90 वाले होते ना, त्यांना आता सायन्स गेलं, लय जणांचा विषय उडला ते. अगं अभ्यास केलं तर होऊन जाते. पण परत पेपरला 11वीला काय नाही, परत 12वीला एखादा विषय कुठं गेला म्हणजे काय. हे ज्योतिबाचं आहे ना आपलं? हो. अच्छा, ही पण आपल्याच गावचे आहेत का त्यांच्या गावचे? आपल्याच गावात. ही दगडाचं ती शाळा होती पहिली. अच्छा अच्छा. कुठली? ती जुनी शाळा आहे, तिथं राहतात आता. कुठं? अरे मंदिरांना चांगला शब्द वापरा काय पण.
असं गाव बघत बघत या व्यवस्थित साईडला आपण पाहिजे शेतामधनं त्या आपण साईडला निघतोय पोरींसोबत. बघायला वगैरे मंदिर पण जवळ आहेत ना. ते पाकच खाली आहे आपण. साप वगैरे येत नाही तिथं, व्यवस्थित जागा आहे. तर गावाची विश्रांती ते गावाचीच विश्रांती. आपण शहरात किती पण सांगलीला कामं केली, किती पण पैसा कमवला, पण हे जे डोंगर, मोकळं आकाश, जमीन बघायला जी मजा आहे ना, ते कुठंच नाही. प्रत्येकानं गावी छोटं तरी घर पाहिजे की तिथं आपल्या बॅग ठेवून आपण विश्रांती तरी घेऊ शकतो. भले स्वतःची शेती का नसून दे, पण निवाऱ्यासाठी आपल्याला म्हातारपणीसाठी काहीतरी आधार तरी पाहिजे. प्लीज माझं गाव जर तुम्हाला आवडलं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांनी बघा तुम्ही. स्वतः आपण हळूहळू चाललेलो आहे इथं. मक्याचं नाही, हे ज्वारीचं कणीस मगाशी जाताना लागलेलं ना, आता येताना पण ते दिसलं. चला बाय. आनंदी राहा, स्वस्त राहा, सुखात राहा. असं आता म्हशीला बघून बघून ब्लॉग संपवते आत्ताचा. बाय. कुठे? हां, खात नाहीत.